नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. आपल्या महाराष्ट्राचे कायदे करणारे आपले एक विधिमंडळ आहे. आपले विधिमंडळ ज्या ठिकाणी आहे तिथे राज्यातील कायदेविषयक चर्चा होऊन ते कायदे संमत होत असतात. त्या ठिकाणी कायद्याची भाषा सोडून हल्ली लठ्ठालठ्ठी सुरू झालेली आहे. ही बाब महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी आहे. आमचे लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या भरवशावर चालणाऱ्या त्यांच्या भक्तांना किंवा पित्यांना सध्याच्या घडीला काय झाले आहे तेच समजत नाही. जुन्या काळाचे गोडवे गात बसू नये असे म्हणतात. आमच्या काळात असे होते, आमच्या काळात तसे होते, तसेच आता असे आहे, पूर्वी कसे होते या सर्व भानगडीमध्ये न पडलेले बरे असते. पण असे काही प्रकार पाहिले म्हणजे आपल्या विधिमंडळातील बड्या बड्या नेत्यांची अभ्यासपूर्ण भाषणे, विरोधी पक्षांनी केलेली भयंकर टोलेबाजी, एक दुसऱ्याचे काढलेले वाभाडे, हे सर्व प्रकार यापूर्वीच्या विधानसभेने पाहिलेले आहेत, अनुभवलेले आहेत. एकेका विषयाची चिरफाड करून सरकारला जेरीस आणणारे अमोघ वक्ते आणि बुद्धिजीवी मंडळी विधानसभा किंवा विधान भवनाच्या गृहाबाहेर आल्यावर अत्यंत खेळीमेळीने चहापान करीत होते. समस्यांची सोडवणूक कशी केली जाईल याविषयी चर्चा करीत होते. हे आज जर कुणाला सांगितले तर ते खरे वाटणार नाही. आता सिद्धांत आणि शाब्दिक हल्ले तिजोरीत बंद झालेले आहेत. कारण पूर्वीच्या मंत्री आणि आमदारांकडे तिजोरी नसायचे, त्यामुळे त्यांच्याकडे तेवढी मुजोरी नसायची. महाराष्ट्राचे अनेक वर्ष मंत्री आणि मुख्यमंत्री राहिलेले माननीय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सोडून संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेले. त्यानंतर मासा कन्नमवार यांच्याकडे मुख्यमंत्री पद आले. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांचे निधन झाल्यावर कन्नमवार यांच्या कुटुंबाची अवस्था कशी होती ते तुम्हाला सांगितले तर खरे वाटणार नाही. कारण त्यांचे कुटुंब त्यांच्या निधनानंतर भाड्याच्या घरात राहत होते. त्यावेळी आमदारांकडे दरवर्षी 5-5 कोटी रुपयांचा निधी विकास कामासाठी मिळत नव्हता. त्यांचा पगार किंवा भत्ते आजच्या तुलनेत 5% नव्हते. अनेक आमदार प्रवास करण्यासाठी राष्ट्रीय परिवहन महामार्गाच्या गाडीचा म्हणजेच परिवहन महामंडळाच्या बसचा वापर करीत असत. त्या बसमध्ये आमदारांसाठी 2 जागा राखीव असत. हीच काय ती जबरदस्त सवलत होती. महाराष्ट्रभर अनेक आमदार त्या बसमधून त्या काळी फिरत होते. आता आमदार झाल्याबरोबर आमदारांच्या दारी लाखो रुपये किमतीच्या गाड्या अवघ्या महिन्यात ते 2 महिन्यात उभ्या राहतात. हे इतके वर्णन करण्याचे कारण तेव्हाचे आमदार आर्थिक दृष्टीने श्रीमंत नसले तरी विद्वत्ता, आचरण आणि जनमानसांची सेवा करण्याची सेवावृत्ती या बाबतीत हे सर्व निश्चितच पुढारी म्हणून शोभत असत. काही अपवाद वगळता ते जनतेचे सेवकच होते. तेव्हा बहुसंख्य सेवक होते. आता सेवक असलेले लोकप्रतिनिधी अपवादात्मक सेवक असतात. गणपतराव देशमुख सुद्धा मंत्री होते. त्यावेळी त्यांचे सरकार बरखास्त झाले आणि त्यांना हे कळताच त्यांनी आपली सरकारी गाडी लगेच परत केली. त्यानंतर नेहमीप्रमाणे बसने प्रवास केला. आताचे विधिमंडळातील वर्णन नयन मनोहर नाही तर अत्यंत भपकेबाजीचे आहे, प्रदर्शनाचे आहे. हीच खरी आजकालची कैफियत आहे. नाईलाजाने दरवर्षी एक अधिवेशन नागपूरला होते. त्यावेळी आमदारांसाठी राखीव असलेल्या खोलीत राहणे म्हणजे बहुसंख्य आमदारांना अत्यंत अपमानास्पद वाटते. या अधिवेशनाच्या काळात नागपुरात दररोज हजारो रुपये मोजून भाड्याने मिळणाऱ्या हॉटेलच्या खोलीची किल्ली प्रत्येक आमदाराजवळ असते आणि अनेक आमदारांच्या मिळालेल्या शासकीय खोलीत त्यांचे भक्तगण आणि पिते मस्तपैकी या आमदारांचा जय जयकार करून बऱ्याच गोष्टी करीत असतात. आज विधिमंडळाच्या लॉबीमध्ये म्हणजेच विधान भवनामध्ये अत्यंत जय जयकारी भक्तिगण मुद्द्यावरून गुद्द्यावर आले. कारण त्यांना किंवा त्यांच्या नेत्याला मुद्देच माहीत नसतात आणि ते माहीत नसल्यामुळे समोरच्या मंडळींना गुद्दे मारणे हेच आपले मुद्दे आहेत असे समजून कार्यकर्तेही आपल्या गदा जोरजोरात गदा फिरवित असतात. आज कोणी कोणावर हात उचलला, कोणाची चूक होती, कोणी कोणाला कसे मारले आणि कोणी कोणाला कशा शिव्या दिल्या किंवा आणखी काय काय प्रकार केले याच्याशी आम्हाला काहीच देणे घेणे नाही.
कारण आता विकृतीच आपली संस्कृती झाली आहे, हे अत्यंत खेदाने सांगावेसे वाटते. सभ्य माणसाने आता या सर्व गोष्टींचा विचारही करू नये असे दिवस आलेले आहेत. त्यामुळे सध्या गुद्देबाजांचा विजय असतो तो झाला असेलच. त्यामुळेच या गुद्देबाजांच्या प्रांगणात गुद्देबाजांचा जिंदाबाद. सरते शेवटी कालाय तस्मै नमः. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.